नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये. आणि नेहमीप्रमाणेच म्हणजे काल परवासारखंच आम्ही आजही सकाळी लवकर आलेलो आहोत. 8 वाजता, लवकर म्हणण्यापेक्षा आज थोडं लेट झालं आहे. 8 वाजता आम्ही आलेलो आहोत कारण की सनी वेदर नव्हतं, ढग होते, त्यामुळं सनराईज तर दिसणार नव्हता. तर निवांत आराम करून उठलेलो आहोत आणि इथे आलेलो आहोत. छान रील बनवलेत, जे की मागे बनवतात ते अजून दोघे जण. आणि आता मी चाललेली आहे ड्रेस चेंज करण्यासाठी. आणि इथे म्हणाल तर ना अशा केबिन्स केलेल्या आहेत ड्रेस बदलण्यासाठी. आपल्याला पाहायला मिळणार आहे छान ड्रोनचे शॉट. आणि विंडी आहे त्यामुळे ड्रोन काही असा उंच जास्त उडवता येणार नाही. त्यामुळे असा जवळच्या जवळच थोडासा फक्त समुद्रावरून फिरवणार आहे आपण. चाललेला आहे आपला ड्रोन. असा लांब समुद्र आहे मस्त. आणि हा आहे बाल्टिक सी. आणि बाल्टिक सी मध्ये आंबर मिळतात. तर इथे आंबर खूप प्रसिद्ध आहेत. आणि इथली रेती ना एकदम अशी म्हणजे ना अजिबात पायाला चिटकत नाहीये. लोक मस्त सगळी बसलेली आहेत आणि छान लांबच्या लांब समुद्र. तर आपल्याला हे फॅमिली तिकीट भेटलेलं आहे वुडन पियर साठी, जे की युरोप मधला सगळ्यात लॉंगेस्ट वुडन पियर. गर्दी पाहा किती. तर आपण फायनली पोहोचलो आहोत युरोपच्या लॉंगेस्ट वुडन पियर वरती, जो की तुम्ही मागे पाहू शकता. किती सुंदर सगळे घेण्याचे कडकतात, तर त्यांचा लुक एकदम भारी येतोय. आहे बाल्टिक महासागर. आणि या पियर्सवरून मागे वळून पाहाल तर लांबच लांब पसरलेला हा आहे विस्तीर्ण असा समुद्र किनारा. समुद्राच्या लाटांचा हा लयबद्ध नाद कानात घुमत राहतो. सायंकाळी घराकडे निघालेले पक्ष्यांचे थवे मन वेधून घेतात. अशा सुंदर आठवणी दिल्याबद्दल निसर्गाचे, पाण्याचे, गावातील प्रेमळ हातांचे खूप खूप आभार. पियर्सच्या मध्यभागी हे असं एक रेस्टॉरंट सुद्धा बनवलेलं आहे, जिथे बसून आपण समुद्राच्या लाटांचा निवांत आनंद घेऊ शकतो. हवा लागत होती. रेस्टॉरंट आहे वरती.
एक्स्ट्रा ऑन केलं. ठीक आहे. निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या अजून काही गोष्टी म्हणजे या याच. युरोपमधील लोक ही खूप शांतताप्रिय आहेत आणि त्यामुळेच समर सुरू झाला की व्हॅकेशनमध्ये अगदी 2-2, 3-3 आठवडे सुट्ट्या काढून ते या समुद्र किनाऱ्यांवरती येत असतात. त्यावेळेस इथे या याच घेऊन स्वतः मस्तपैकी समुद्रात एकटं निवांत शांत फिरण्यासाठी ते प्रेफर करतात. मसाला किचन बार आपण जाणार आहोत पुन्हा एकदा. निवांत बसून ट्राय करायला. ओपन असेल ना? दिसत आहे ओपन आहे. नाही तर तिथे जाऊन सांगाल तो लवकर आवरा, 9 वाजता बंद करायचे मला. आता 6:30 आहे, भरपूर टाइम आपला. ओके, रिलॅक्सिंग. करा आरामात जेवण येतोपर्यंत मस्त. त्या दिवशी खूप घाई गडबड झाली होती आणि आज आम्ही लवकर आलोय निवांत. तर खरंच खूप सुंदर मेनू आलेले आहेत आणि डेकोरेशन तुम्ही पाहालच. आणि टेस्ट पण त्या दिवशीची खूपच छान होती आणि याची असावीच अपेक्षा करतोय आणि असेल, कारण की छान दिसतात ते सगळे मेनू. म्हणूनच आम्ही परत आलोय ना. छानच होती त्या दिवशी. कारण की उद्या आम्हाला जायचंय, तर आदल्या दिवशी पुन्हा एकदा इंडियन फूडच खावं अशी इच्छा झाली आणि म्हणून आम्ही प्रेफर केलेलं आहे मसाला हॉटेलला. काय नाव आहे? मसाला हॉटेल, मसाला किचन. मलाई कोफ्ता, कढाई पनीर आणि ऑफकोर्स इकडे मलाई कोफ्तामध्ये पूर पण डिझाईन मस्त केली ना, डेकोरेशन मस्त केलं. इकडून घ्या, इकडून घ्या तुम्ही. नीलू काय रिव्ह्यू? मस्त आहे. त्याला वेळच नाही बोलायला आता आहे ना. खूपच टेस्टी आहे मलाई कोफ्ता. नाही, पनीरची भाजी पण खूपच टेस्टी. मी खाल्ला. एन्जॉय एन्जॉय. I'm Rakesh Rawat from India, from Uttarakhand, from Rishikesh city, and most welcome for you. थैंक यू. और आपने बहुत ही बढ़िया खाना बनाया है. हमने टेस्ट किया और स्वाद चखते ही हमने पहचान लिया कि ये हमारा ही बंदा है. ठीक है, तो इसीलिए मिलने कोशिश करते हैं दिल से कि सब लोग आए, खुश होके जाए. चलिए शुभकामनाएं आपको भी. धन्यवाद. ठीक है, थैंक यू. बाय बाय. सॉरी. मस्त जेवण करून आलेलो आहोत आणि मसाला किचन मधून. तरी खूपच छान जेवण होतं. म्हणजे युरोपला बेस्ट इंडियन फूड जे खाल्लं ते इकडे. आणि मेन म्हणजे ना त्यांची चैन आहे मसाला किचन म्हणून युरोपमध्ये. आणि खरंच म्हणजे कुठेही तुम्ही मग आता जसं इथे असणार आहे ना तसंच स्ट्रक्चर मे बी सगळीकडेच असेल युरोपमध्ये. युरोपमध्ये आम्ही ऑलमोस्ट भरपूर कंट्रीज म्हणजे 7-8 कंट्रीज तर नक्कीच फिरलेलो आहोत आणि त्यापैकी आम्ही प्रत्येक ठिकाणी इंडियन फूड ट्राय केलेलं आहे. कारण की नॉर्वेला आम्ही रुकांमध्ये राहतो, तिथे इंडियन रेस्टॉरंट नाही आहे. त्यामुळे जेव्हा पण आम्ही युरोपमध्ये फिरतो त्यावेळेस मोस्टली प्रेफर करतो इंडियन फूडला. आणि सगळ्यात बेस्ट फूड म्हणाल तर मसाला किचनचं वाटलेलं आहे.
तर आमच्याकडून मसाला किचनला रेटिंग आहे 10 out of 10. 10 out of 10. 10 out of 10. आणि Indian flavors, full Indian flavors. आणि आम्ही शेफ वगैरे त्यांच्याशी बोललो तर त्याचा इंटरव्ह्यू घेतला. छान, खूप छान, म्हणजे छान वाटलं. अगदी इंडियात गेलोय आणि कुठेतरी आपल्या माणसांशी बोलतोय, आपल्या घरात जेवतोय, आपली फिलिंग्स असते ना ती पूर्णपणे आपल्याला भेटलेली. पोलंड मधला हा आपला शेवटचा मोमेंट मसाला किचननी एकदम एलिव्हेट करून ऑफकोर्स थँक्स टू मसाला किचन. कशी वाटली तुम्हाला आमची पोलंडची जर्नी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. चला भेटूया हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. Greetings to Norway and India from Poland. Thank Have a you. great vacation. Same Bye to bye. you. Bye. Thanks. You're very welcome. Do zobaczenia. आणि खूप सारा आनंद घेऊन आजचा दिवस आम्ही इथेच संपवत आहोत. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.